कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावर असलेल्या या ठिकाणी रायते पूल आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी सिमेंटचा जो मिक्सर ट्रक होता आणि समोरून येणाऱ्या एका इको टॅक्सीमध्ये भीषण असा अपघात झालेला होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अपघातामध्ये 11 प्रवासी होते, त्या 11ही प्रवाशांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। अंगाला थरकाप उडवणारी अशी घटना या ठिकाणी घडली, भीषण अशी अपघात या ठिकाणी झालेला होता। प्राथमिक माहिती अनुसार या ठिकाणी इको टॅक्सी जी आहे ती कल्याणवरून मुरबाडच्या दिशेने जात असताना ओव्हरटेक करत असताना या मार्गावरती समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर जो ट्रक होता त्याला धडकली आणि या जोरदार धडकेमुळे या टॅक्सीचा संपूर्ण जी चक्काचूर या ठिकाणी झालेला होता या भीषण अपघातामध्ये। आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण साहित्य जे आहे, काच असतील या ठिकाणी, काही साहित्य असतील, चपला असतील, या ठिकाणी सर्व या ठिकाणी पडलेलं आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात हा अपघात झाल्यामुळे इकोमधील नागरिकांना बाहेर काढणं हे सर्वात महत्त्वाचं, म्हणजे स्थानिकांनी तो प्रयत्न करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता। यांचं म्हणणं आहे की हा जो अपघात आहे तो अतिशय भीषण आहे, परंतु यामध्ये प्रशासनाची देखील कुठे ना कुठे चूक आहे। कारण रायते पूल जेव्हा सुरू करण्यात आला त्यामुळे एकच मार्ग या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता आणि हा मार्ग एकच सुरू असल्यामुळे दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या याच मार्गावरून जात होत्या आणि एकंदरीत यामुळे हा अपघात जो घडलेला आहे। मात्र आपण पाहू शकतो की या ठिकाणी दोन्ही पूल जे आहेत ते तयार आहेत आणि या दोन्ही पूल जर सुरू असत्या आणि तर हा अपघात घडला नसता असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आपण बघू शकतो की घटनास्थळी पोलीस देखील आलेले आहेत आणि सध्या आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी पंचनामे वगैरे सुरू आहेत आणि तपास सुरू आहे। एकंदरीत सर्व मृतदेह जे आहेत ते जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी तपास सुरू आहे। अनेक जणांचं म्हणणं आहे की हा पूल सुरू करण्यामध्ये कुठेतरी प्रशासनाकडून चूक झाली का किंवा एकच मार्ग का सुरू करण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय। तर एकंदरीत प्रशासनाने लवकरात लवकर दुसरा जो मार्ग आहे तो देखील सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे। मात्र सकाळच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। स्पीड न्यूज